अंबादास दानवेंना उमेदवारी देणार हे माहित होतं की तुम्हाला सांगितलं होतं उद्धव ठाकरेंनाच देणार आणि मग शेवटच्या क्षणी कळलं की अंबादास दानवेंना तुमचाही पाठिंबा आहे? काय झाले? मुळात महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र होतो, कायम एकमेकांचा सन्मान आम्ही राखत होतो. हा. सभेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई आमच्या प्रांताध्यक्षांकडे आल्या, आदरणीय प्रांताध्यक्षांना भेटल्या आणि पवार साहेबांना राज्यसभेवर जाऊ द्यायची विनंती केली. त्यावेळी एकत्रितपणे सर्वांनी निर्णय घेतला, तो आम्हाला मान्य होता. त्यानंतर राज्यात चर्चा सुरू झाल्या की विधान परिषदेची एकच जागा आता महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमिळून मिळू शकते संख्याबळाच्या नुसार. आणि मग त्यावेळी निर्णय असा चर्चा सुरू असताना आमच्या नेत्यांनी समजदारीनं अनेक ठिकाणी वक्तव्य केलं, कुठे ऑन द रेकॉर्ड केलं, कुठे ऑफ द रेकॉर्ड केलं असेल की आदरणीय उद्धव ठाकरे साहेब जर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर काँग्रेस पक्ष त्यांना मदत करेल, कारण उद्धव ठाकरे साहेब राज्यातील मोठे नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, महाविकास आघाडीचं नेतृत्व सुद्धा त्यांनी एकेकाळी केलेलं आहे. परंतु आज आदित्य ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आणि संजय राऊतांनी सुद्धा आपल्या ट्विटमध्ये असा उल्लेख केला की अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. अशा वेळी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, आजच आमचे नेते सन्मान्य वडेट्टीवार साहेब यांनी, तुम्ही पाहिलं असेल, सांगितलं की या संदर्भाची चर्चा कुठेही झाली नाही. ठीक आहे, उद्धव ठाकरे साहेब असतील तर आम्ही चर्चा न करता सुद्धा सोबत राहिलो असतो. परंतु महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना उमेदवारावरती चर्चा व्हायला पाहिजे, सगळ्या पक्षांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. ज्या पद्धतीने राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी चर्चा झाली त्याच पद्धतीने यावेळी सुद्धा व्हायला पाहिजे होती. आमची ही भूमिका आहे. आणि काँग्रेस पक्षानं सुद्धा, जर त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वाटत असेल की आम्ही ही निवडणूक स्वतःच्या बळावर लढू शकतो, महाविकास आघाडी राहिली काय नाही राहिली काय, तर मग काँग्रेस पक्ष सुद्धा ही निवडणूक लढवू शकते, अशा पद्धतीचं प्रतिपादन आमचे प्रांताध्यक्ष माननीय सपकाळ साहेबांनी केलेलं आहे. ते आज दिल्लीत आहेत, मुंबईत आलेले आहेत. दिल्लीतून चर्चा झाली आणि निश्चितच उद्या सकाळपर्यंत आम्ही सुद्धा या निवडणुकीत उमेदवार देऊ. बर, तुम्ही उमेदवार देणार आहात, पण नाही दिला तर तुमचा पाठिंबा असणार आहे का ठाकरेंना? नाही, बघू, चर्चा करू ना. महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावरती चर्चा करू. पण सध्या जी काही आमची नाराजी आहे ती आम्ही व्यक्त केली.